नमस्कार, मी रवींद्र लंगडे, सरदार ॲग्रीकेम अमरावती या कंपनीतर्फे आज आपण धामंत्री धोतरडी या गावामध्ये आलेलो आहो। इथे दादाच्या शेतामध्ये आपण एक फ्रेश आणि कंट्रोलरचा म्हणजे गौरव साहेब यांनी डेमो टाकला होता, त्याची आपण आता शहानिशा किंवा प्रत्यक्षात पाहणीसाठी आपण शेतामध्ये आलो। शेतमालक सुद्धा आहेत। नमस्कार दादा, सर्वप्रथम आपलं नाव सांगा। मी समोर या थोडे। प्रकाश गावंडे धोतरडी। प्रकाश गावंडे धोतरडी, मुक्काम पोस्ट धोतरडी, तालुका जिल्हा अकोला। तुमचा मोबाईल नंबर 9921126137 असा यांचा मोबाईल नंबर आहे। आपण आमचे जे गौरव टोलकर साहेब आहेत त्यांनी तुम्हाला 9 तारखेला या महिन्याच्या म्हणजे 9 ऑगस्टला तुम्हाला इथं डेमो दिला होता। तर काय फरक वाटते तुम्हाला जिथं आपण डेमो टाकलेला आहे? कोणते औषध टाकली होती? एक सरदार ॲग्रीकेमचं फ्रेश होतं, फ्रेश आणि कंट्रोलर जे अति कडू औषध होतं। काय फरक वाटते तुम्हाला या दोन औषधीचा? फरक तर आता दिसूनच राहिला बा, या इकडच्या क्वालिटी तर तिकडच्या क्वालिटी, इकडच्या क्वालिटीमध्ये आणि तिकडच्या क्वालिटीमध्ये तुम्हाला फरक दिसतेच आहे। आता हे जे तास आहे या तासापासून आपण इकडे स्प्रे घेतलेला आहे, बरोबर आहे, आणि इथून आपण स्प्रे घेतलेला नाहीये, बरोबर। आता इथं तुम्हाला एकदम असं कमी जास्त दिसते। हे तास जे आहे हे पूर्ण शेंगणं राहिलेलं आहे, लहान राहिलेलं आहे, बरोबर, आणि इथून तुम्हाला पूर्ण भरगच्च असं भरलेलं शेत दिसत आहे। म्हणजे पानाची जी क्वालिटी आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला इथं चांगली वाटते, टवटवीत पान दिसत आहे। इकडचे जे पान आहे थोडेसे डीम वाटते, लहान वाटते, बरोबर आहे। तर अशा पद्धतीचा हे बघा, हे पानाची कॅनोपी किती मोठी वाढली आहे। हे जे हे आहे त्या पानाची कॅनोपी चांगली वाढलेली आहे। त्याच्यानंतर पान हे पूर्णतः फ्रेश आहे, बरोबर आहे, फ्रेश आहे। कडू असल्यामुळं हे पूर्णतः पान जे आहे सध्या फ्रेश आहे, बरोबर। तुम्ही समाधानी आहात? काय वाटते, पूर्ण शेतावर मारायला पाहिजे आपण? शेतावर मारायचं आहे, मारायला लागत होतं, आधीच मारावं लागत होतं। हा, पण पाऊस होता त्याच्यामुळे तुमचा राहून गेलेला आहे, बरोबर आहे। तर बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? रिझल्ट कसे आले तुम्हाला? रिझल्ट एक नंबर रिझल्ट आले, साध्या डोळ्यानं दिसते आहे। तुम्ही मला वाटतं 2-3 दिवसापासून शेतात आलेलं नाहीये? नाही, 2-4 दिवसापासून नाही शेतात। म्हणजे आज एकदम तुम्हाला असा फरक जाणवतो? फरक जाणून राहिला, बरोबर, भरपूर फरक जाणून राहिला, भरपूर फरक जाणून राहिला सगळ्या ह्याच्यात, पातीत, पानात, हा, आणि उंचीत, बाकी डांगात, बाकी डांगांमध्ये पण फरक वाटतोय। ब्रांचिंग चांगली होऊन राहिली, त्याची ब्रांचिंग चांगली आहे, फ्लॅश चांगला लागलेला आहे। फवारे त्याच्यावरही मारले आम्ही, हा, पण हे जे औषध मारलं याच्यावर हे नाही मारलं त्याच्यावर। म्हणजे त्या औषधीपेक्षा या औषधीचे रिझल्ट तुम्हाला चांगले वाटते। ठीक आहे, तर अशा पद्धतीनं शेतकरी बंधूंना इथं रिझल्ट आलेला आहे। तर येणारं वर्ष हे आपल्यासाठी खूप सुख समृद्धीचं जावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। नमस्कार।